नमस्कार. मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण सर्व पितृ अमावस्येसाठी पितृपक्षाची थाळी बघत आहोत. इथे मी सर्व भाज्यांची तयारी करून घेतलेली आणि त्या भाज्यांसाठी लागणारा आपण ठेचा तयार करून घेणार आहोत. इथे मी 5 भाज्यांना पुरेल एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अद्रक घेतलेलं आहे. हे अद्रक एवढ्या भाज्यांना पुरेसे आहे, तुम्ही कमी अधिक करू शकता. आणि हे मिरचीचा ठेचा मी मिक्सरमध्ये लगेचच फिरवून घेतलेला आहे आणि हा ठेचा आपण परतून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा जिरं घातलं आहे आणि हा ठेचा सगळा ह्यामध्ये घालून परतून घेतलेला आहे. याला झाकण ठेवून असा छान शिजवून घेतला आहे, म्हणजे भाज्यांवर आपण ऐन वेळेला घालून ह्या भाज्या पूर्ण करणार आहोत. आता लगेचच आपण उडीद वड्याची तयारी करूया. उडीद वड्यांसाठी मी जी डाळ रात्री भिजत घातली होती ती पाण्यात नितळून लगेचच मिक्सरच्या भांड्यात घेतली आणि त्यावर मीठ घालून मी ते छान वाटून घेणार आहे. आता हे आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे, म्हणजे ही डाळ छान अशी फेटल्या गेलेली आहे, म्हणजे आपल्याला हाताने पुन्हा फेटायची गरज नाही. आणि हे फेटल्या गेलं आहे की नाही आपण लगेच चेक करूया. एका बाऊलमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि यामधलं थोडंसं मिश्रण आपण यामध्ये घालायचं आहे. हे मिश्रण असं घातलं की ते वर तरंगलं पाहिजे, म्हणजे आपलं उडदाच्या डाळीचं पीठ अगदी छान हलकं झालं आहे हे समजतं. त्यानंतर आपण लगेचच भज्यांची तयारी करूया, म्हणजे बेसन पीठ भिजवून घेऊ. त्यामध्ये जे जिन्नस घालायचे म्हणजे हिरव्या मिरचीचे ठेचा, कोथिंबीर वगैरे तुम्ही घालून घ्या. ह्या भाज्यांना शक्यतो आमच्या भागामध्ये हळद घालत नाहीत, म्हणजे त्यांच्या मूळ रंगामध्येच त्या भाज्या केल्या जातात. आता कढईमध्ये मी गवार करून घेते सर्वप्रथम, कारण गवार शिजायला वेळ लागतो. आणि ही गवार मी सुरुवातीला 1 ते 2 मिनटं भाजून घेतली आणि त्यामध्ये आपण वरतून हिरव्या मिरचीचा जो ठेचा भाजून घेतलेला आहे तो घालायचा आहे. असा ठेचा तयार करून ठेवल्या की सगळ्या भाज्या आपल्या खूप पटपट होतात. यामध्ये आपल्याला फारसं तेल लागत नाही आणि ह्या भाजून वाफेवरच ह्या भाज्या छान होतात. याला जास्त पाणी पण घालायची गरज पडत नाही. असं तेलामध्ये ह्या मिरचीच्या ठेच्यामध्ये आपण गवार भाजून घेतली की ती चवीला पण खूप छान लागते. हिला झाकण ठेवून मी 5 मिनटं असं छान वाफेवर शिजवून घेतली आणि त्यानंतर 2 ते 3 चमचे मी यामध्ये पाणी घालून ही गवार छान शिजवून घेतलेली आहे. काही भागांमध्ये ह्या भाज्यांना शेंगदाण्याचा कूट वापरत नाहीत, पण आमच्याकडे वापरला जातो म्हणून मी थोडासा घातलेला आहे. आता चवीनुसार मीठ घालून 2 ते 3 चमचे जाड शेंगदाण्यांचा कूट मी इथे घातलेला आहे आणि ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे. भरपूर भाज्या कराव्या लागतात, त्यामुळे आपल्याला हा स्वयंपाक अगदी पटपट उरकावा लागतो. त्यामुळे मी ही व्हिडिओ जरा फास्ट केलेली आहे. बारीक सारीक गोष्टी याच्यात दाखवायच्या काही राहून गेलेल्या आहेत. आता आपली गवाराची भाजी झालेली आहे आणि नंतर आपण लगेचच भेंडीची भाजी करूया. गवार शिजली की नाही हे पण मी तुम्हाला दाखवते. वाफेवरच ही गवार खूप छान शिजते. भाज्यांचं प्रमाण तुमच्याकडे किती लोक जेवायला आहेत त्यावर अवलंबून आहे, त्यानुसार तुम्ही भाज्यांचं प्रमाण घेऊ शकता. आता लगेचच कढई तापायला ठेवून मी भेंडी घातलेली आहे. ही भेंडी पण आपल्याला तशीच करायची आहे. सुरुवातीला भेंडी भाजून घ्यायची, म्हणजे ही भाजी पण मी कमी तेलातच करणार आहे. अशी सारखी हलवून मी तिला भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये पुन्हा 1 ते 1.5 चमचा हा हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे. हा ठेचा आपल्याला ह्या भेंडीला छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि पुन्हा भेंडी छान परतून घ्यायची आहे आणि मग सगळ्यात शेवटी यामध्ये मीठ घालून कूट घालायचं आहे. हे सगळं होत असताना आपल्याला त्याबरोबर जर तुमच्याकडे पुरण असेल तर पुरणाची पण तयारी चालू ठेवायची आणि जर पुरण नसेल करत, तुमच्याकडे पुऱ्या करत असतील तर लगेच कणिक मळून घ्यायचे. आमच्याकडे पुऱ्या केल्या जातात, त्यामुळे मी लगेचच बाजूला कणिक मळून घेते आणि व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी ह्या दुसऱ्या गोष्टी तुम्हाला दाखवत नाही आहे, जेणेकरून कणिक मळणे किंवा शेंगदाण्याचा कूट करणे हे आपल्याकडे तयार असतं, त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी दाखवलेल्या नाही तर व्हिडिओ फार मोठा होईल. आता आपली भेंडीची भाजी पण झालेली आहे. लगेच आपण कढी करूयात. कढीसाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे मी बेसन पीठ घालत आहे.
बेसन पीठ घातल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा साखर घातली आहे. जर तुम्ही इथे गूळ वापरणार असेल तर कढीला उकळी आल्यानंतर तुम्ही गॅस बंद केल्यावर जेव्हा आपण कढीमध्ये मीठ घालतो त्यावेळेला तुम्ही गूळ घालू शकता, म्हणजे आपली कढी फुटणार नाही. आता लगेच कढीला फोडणी घालूया. इथे पातेल्यामध्ये मी 1 चमचा तेल घातले आणि थोडीशी मोहरी घातली फोडणीला. तुम्ही इथे मेथी पण वापरू शकता. आणि मोहरी कडकडल्यानंतर लगेच मी हिरवी मिरचीची पेस्ट घातली. आता ही पेस्ट आपली भाजलेली असल्याकारणाने हिला आपल्याला जास्त परतायची गरज नाही आहे, म्हणजे इथे पण आपला बराचसा वेळ वाचतो. आणि त्यानंतर कढीपत्त्याला फोडणी घालून लगेच आपण यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे आपली फोडणी करपायला नको. आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि मगच आपल्याला ते दह्याचं जे आपण मिश्रण मिक्सरमध्ये केलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे. ह्या कढीला जास्त उकळी आणायची नसते. सतत ढवळून एक उकळी आणली की लगेचच गॅस बंद करायचा असतो. आणि आमच्या भागात हळद वापरली जात नाही, त्यामुळे मी ही कढी हळद घालत नाही आहे. शक्यतो पितरांच्या भाज्यांना हळद वापरत नाहीत, त्यांना पांढऱ्या जिन्नस फार आवडतात. आता लगेच मी खिरीची तयारी करते. इथे गॅसवर पाणी ठेवलं आहे आणि अगदी थोडासा म्हणजे 2 चमचे तांदूळ घातलेला आहे. हा तांदूळ आपल्याला शिजवायचा नाही आहे, मी भिजवायला विसरले, त्या कारणाने मी हा असा थोडासा त्याचा कच्चेपणा घालून घेणार आहे आणि त्याला लगेचच मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. आणि आपली खीर पटकन होते असं केल्याने. जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही शिजलेला भात पण मिक्सरला लावून यामध्ये घालू शकता, तशी ही खीर पटकन होते. आता खिरीसाठी मी फोडणीला तूप घातलं आहे आणि लगेचच त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेते. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता आणि कोणते घालायचे ते पण तुमच्या आवडीवर अवलंबून आहे. आता इथे मी खिरीसाठी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. जितके पांढरे जिन्नस आपल्याला वापरता येतील ना तेवढे पितरांसाठी वापरावेत, म्हणजे नारळ पण त्यांना खूप आवडतो. त्यासाठी मी इथे ओल्या नारळाचा चव घेतला आहे. तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता. आणि हा नारळाचा चव पण आपल्याला ह्या तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा घालवून घ्यायचा आहे आणि लगेचच पाणी घालायचं आहे. आता ह्या खिरीला तुम्ही गाईचं दूध, म्हशीचं दूध, कुठलंही दूधही वापरू शकता. अर्धं दूध अर्धं पाणी पण वापरू शकता, नुसतं पाणी पण वापरू शकता. आता मी यामध्ये शेवटी दूध घालणार आहे आणि जो मिक्सरमध्ये तांदूळ आपण फिरवून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे, म्हणजे ही खीर आपली पटकन शिजते. हा तांदूळ आपल्याला पाण्याला उकळी आल्यानंतरच घालायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकता अगदी 1 ते 2 मिनटात हा तांदूळ छान शिजून गेलेला आहे आणि अजून 1 मिनटं शिजवून मी यामध्ये साखर घालणार आहे. अशा प्रकारे आपली खीर तयार झाली. जेव्हा जेवायला वाढतात ना त्यावेळेला दूध गरम करून आम्ही खिरीमध्ये वरण घालतो. आता लगेच आपण कुकर लावून घेऊ. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण कणिक मळू शकतो, म्हणून मग आता लगेचच कुकर लावून घ्यायचा आहे. आता ह्या कुकरमध्ये मी सुरुवातीला बटाटे उकडून घेतले आणि मग त्याची भाजी परतून घेतली आणि त्यानंतर मी डाळ भाताचा कुकर लावलेला आहे. तुमचा कुकर जर मोठा असेल तर वरण भाताबरोबरच तुम्ही त्यावर बटाटे घालून उकडून घेऊ शकता. आता इथे वरण तुम्ही तूर डाळीचं किंवा मूग डाळीचं पण करू शकता. मी इथे तूर डाळीचं वरण करत आहे. अशा प्रकारे आपण लगेचच वरण भाताचा कुकर करून घेतला आहे. आता कुकरच्या 4 शिट्ट्या होत आहे तोपर्यंत मी कणिक भिजवते आणि मी पुरणाऐवजी पुऱ्या करणार आहे. मैत्रिणींनो, तुमच्या भागात कोणता स्वयंपाक केला जातो आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून बघताय हेही मला नक्की सांगा. आता लगेच आपण थापी वडीची तयारी करत आहोत. थापी वडीचं प्रमाण मी थोडं कमी प्रमाणात करते आहे, कारण आमच्याकडे जेवायला कमी लोक येतात. ह्या भागामध्ये श्राद्धाचं जेवण लोक करत नाहीत, त्यामुळे मी ह्या वड्या किंवा स्वयंपाक अगदी कमी प्रमाणात करते. आता कढई तापायला ठेवली, त्यामध्ये तेल घातलं, मोहरी घातली आणि लगेचच आपल्याला हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे. मी इथे कोरडं बेसन न घालता उकळत्या पाण्यात बेसन भिजवून मी त्यामध्ये घालत आहे. आता हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आणि हा लगेचच भाजला जातो आहे, त्यामुळे आपण यामध्ये पाणी घालायचं आहे. आता इथे मी ह्या मेजरिंग कपाने बेसन मोजून घेतलेलं आहे, तेच मी इथे 1.5 कप घातलेलं आहे. 1.5 कप पाणी घातलं आहे आणि इकडे बेसन भिजवायला मी थोडंसं पाणी वापरलेलं आहे. बेसन भिजवून यामध्ये आपल्याला घालायचं आहे, म्हणजे गुठळ्या होत नाही.
अशा प्रकारे ते तळापासून ढवळून घेतलं आहे आणि ह्या उकळत्या पाण्यामध्ये मी ते घातलेलं आहे. आता इथे आपल्याला ही सगळी प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे. बेसन घातल्यानंतर आपल्याला थांबायचं नाही आहे, नाहीतर बेसनाच्या गुठळ्या होतात व बेसन कढईच्या तळाशी लागतं. असं सतत ढवळून आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत असा घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही आहे. आणि असा घट्ट गोळा झाला की त्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनटंच आपल्याला वाफवायचं आहे, जास्त वाफवायचं नाही, नाहीतर बेसनाचा घट्ट गोळा होईल व वड्या थापल्या जाणार नाहीत. जर तुम्हाला इथे हा गोळा अगदी कडक वाटला की वड्या थापल्या जाणार नाही, तुमच्याकडून चुकून जर राहिल्या गेला तर त्यामध्ये थोडं पाणी शिंपडून असं त्याला थोडंसं नरम करून घ्या. आणि ह्या वड्या आपल्याला ज्यामध्ये थापायच्या म्हणजे थाळीमध्ये ट्रेमध्ये त्याला आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे, जोपर्यंत आपल्या बेसनाच्या गोळ्याला वाफ येते तोपर्यंत. आणि लगेचच आपल्याला ते पीठ गरम गरम ह्या ट्रेमध्ये घ्यायचं आहे, त्याला गार करायचं नाही आहे, नाहीतर वड्या थापल्या जाणार नाही. आणि हे पीठ गरम आहे, हाताला भाजेल म्हणून आपण असं सुरुवातीला चमच्याने याला जेवढं पसरवता येईल तेवढं पसरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे होईल तोपर्यंत आपण चमच्याने पसरून घ्यायचं आणि मग हाताला थोडंसं पाण्याचा किंवा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि मग ह्या वड्या आपण थापून घ्यायच्या आहे. यावर तुम्ही ओल्या नारळाचा चव, कोथिंबीर, तीळ जे काही तुमच्या आवडीप्रमाणे असेल ते सगळं यावर घालू शकता. अशा प्रकारे ह्या पातळ जाड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वड्या थापून घ्यायच्या आहेत. आणि याला गार होऊ द्यायचं आहे, लगेचच कापायची घाई करायची नाही. जोपर्यंत ते पीठ गार होतं आहे त्याच्यानंतर आपण त्या वड्या कापायच्या आहे. आता इथे मी बाजूला कढई तापायला ठेवली आणि त्यामध्ये तेल घातलं आहे आणि जे आपले तळायचे जिन्नस आहेत सगळे, उडीदाचे वडे, भजे, हे सगळं आपण तळून घ्यायचं आहे. आता त्या सुरुवातीला मी वडे तळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी मिरची भजे, कारल्याचे भजे, गिलक्याचे भजे आणि बटाट्याचे भजे असे मी तळून घेणार आहेत. आणि त्याच कढईत आपल्याला लगेच पुऱ्या देखील तळता येतात, म्हणून तळण्याचं काम आपण शेवटी ठेवायचं आहे. सुरुवातीला वडे करून घ्यायचे आणि मोठ्या मिरच्यांना मधून काप घेऊन त्यामध्ये मीठ भरून मिरच्या पण तळून घ्यायच्या आहे. आता तुमच्या भागामध्ये अळूची भाजी केली जाते की अळूच्या वड्या केल्या जातात? मी इथे अळूच्या वड्या केलेल्या आहेत. आणि पितृपक्षाच्या जेवणामध्ये किंवा नैवेद्यामध्ये पितराच्या जेवणामध्ये उडदाचे वडे, गिलक्याचे भजे, कारल्याचे भजे ह्याला फार महत्त्व आहे. खीर, कढी हे पदार्थ करावेच लागतात. पितरांना ते फार आवडतात. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.